40शी म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? जबाबदाऱ्या, धावपळ, करिअर, कुटुंब, नुसतं ओझं वाटतं नाही का? पण थांबा, काय जर मी सांगितलं की हेच दशक, हीच 40शी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट काळ ठरू शकतो? हो, खरंच. चला बघूया हे कसं शक्य आहे. मिड लाईफ क्रायसिस हा शब्द आपण किती वेळा ऐकलाय नाही का? पण हे आहे तरी काय? हे खरंच एक संकट आहे की फक्त आपल्या डोक्यातली एक कल्पना? आणि याबद्दल सायन्स म्हणजे विज्ञान काय म्हणतंय, चला शोधूया. तर विज्ञान याला म्हणतं आनंदाचा यू बेंड. म्हणजे काय? तर असं समजा की आपला आनंद एका रोड ट्रिपवर निघालाय. 40शीच्या आसपास तो एका दरीत उतरतो. पण गंमत पुढे आहे. त्यानंतर तो जो वर येतो ना, तो पूर्वीपेक्षाही जास्त उंची गाठतो. आणि हो, ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये, ही एक सायंटिफिक फॅक्ट आहे जी आपल्याला एक नवी आशा देते. अगदी बरोबर. 49 रायटर्स सुद्धा हेच म्हणतात. महत्वाचं हे नाहीये की आपण खाली येतो. महत्वाचं हे आहे की आपण पुन्हा वर येतो आणि तेही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होऊन. ही फक्त एक छान ऐकण्यासारखी गोष्ट नाहीये, तर याला पक्का डेटाचा आधार आहे. पण मग प्रश्न हा आहे की ही घसरण होतेच का? का येतो हा यू बँडचा खालचा टप्पा? चला जरा खोलात जाऊया, बघूया तरी याच्यामागे नक्की काय कारण आहेत. हे समजून घेण्यासाठी आपण राहुलची गोष्ट पाहूया. राहुल एक यशस्वी सीए, वय 35. बाहेरून सगळं कसं छान, परफेक्ट, पण आतून तो एक असं ओझं घेऊन जगत होता, जे त्याला रोज आतल्या आत खात होतं. राहुलचं आयुष्य म्हणजे एक चक्रव्यूह बनलं होतं. एका बाजूला घराचं, गाडीचं, क्रेडिट कार्डचं मोठं कर्ज, दुसरीकडे ऑफिसमधला प्रचंड ताण, कामाचे वाढलेले तास, घरात वाढता खर्च आणि त्यामुळे होणारे वाद. या सगळ्यात त्याचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे ढासळलं होतं. सगळंच हाताबाहेर जात होतं. आणि राहुलची गोष्ट फक्त त्याची एकट्याची नाहीये. 40शीत आपलं शरीरही बदलतं. आपली जी मेटाबॉलिझम सिस्टम आहे ना, म्हणजे शरीराचं कॅलरी बर्न करणारं इंजिन, ते थोडं स्लो होतं. आणि मग राहुलसारखं ताण असेल तर मग काय, वजन वाढणं, सतत थकवा येणं, या गोष्टी आणखीनच त्रासदायक वाटू लागतात. पण मग काय, इथेच सगळं संपतं? अजिबात नाही. ही घसरण म्हणजे खरं तर एक रिसेट बटन आहे, एक संधी आहे. 40शी हीच ती वेळ आहे जिथे आपण या संकटाचं संधीत रूपांतर करू शकतो. पण कसं? चला तेच आता बघूया. एक लक्षात घ्या, 40शी हे आपलं पॉवर डिकेड आहे. का? कारण आता आपल्याकडे अनुभव आहे, शहाणपण आहे आणि आयुष्यात नक्की काय महत्वाचं आहे याची स्पष्टता आहे. आता वेळ आलीये आपल्या सवयी, आपले प्राधान्यक्रम, सगळं काही नव्याने ठरवण्याची. आणि या नव्या सुरुवातीचा पाया आहे आपलं आरोग्य. चला काही अगदी सोप्या पण जबरदस्त प्रभावी गोष्टींबद्दल बोलूया, ज्या आपलं शारीरिक आरोग्य एकदम बदलून टाकू शकतात. तर ही आहे आपली हेल्थ ऍक्शन प्लॅन. 4 सोप्या स्टेप्स. पहिली, झोपेला प्राधान्य द्या. रोज रात्री 7 ते 8 तास शांत झोप. दुसरी, स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करा. त्याने हाडं मजबूत होतात, मेटाबॉलिझम वाढतं. तिसरी, ताण कमी करा, व्यायाम करा, ध्यान करा, जे आवडेल ते करा. आणि चौथी, रेग्युलर हेल्थ चेकअप करा. हे छोटे बदल आहेत, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. ओके, तर आरोग्य तर आपण पाहिलं, पण शरीरासोबतच मनाचं आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे. आता वेळ आहे फक्त धावपळ करण्याऐवजी एका ध्येयाने पुढे जाण्याची, आपल्या महत्वाकांक्षेला एक नवीन दिशा देण्याची. जरा विचार करा, आपली जी महत्वाकांक्षा आहे ती अहंकारावर आधारित आहे की एका ध्येयावर? म्हणजे आपण फक्त पद, पैसा, स्टेटस याच्यामागे धावतोय का? तसं असेल तर हाती फक्त थकवाच लागणार. पण याउलट जेव्हा आपण एखाद्या अर्थपूर्ण ध्येयासाठी काम करतो, तेव्हा खरा आनंद आणि समाधान मिळतं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आपण अनेकदा आत्मविश्वास विकत घ्यायला जातो. महागडी गाडी, भारी कपडे, आपल्याला वाटतं याने कॉन्फिडन्स येईल. पण खरं तर हा एक सापडा आहे. याने आपल्याला सतत काहीतरी कमी आहे असंच वाटत राहतं. खरा आत्मविश्वास वस्तूंतून नाही, तर तो आतूनच येतो. तर मग ही नवीन मानसिकता कशी तयार करायची? काही सोप्या गोष्टी आहेत. मनातले जुने राग, द्वेष काढून टाका. आयुष्यातून नेगेटिव्ह लोकांना बाजूला करा. सोशल मीडियावर इतरांशी स्वतःची तुलना करणं बंद करा. आणि हो, आपल्याला मनापासून आवडेल असा एखादा व्यायामाचा प्रकार शोधा. बघा, मानसिक शांती नक्की मिळेल. ठीक आहे, आरोग्य झालं, मानसिकता झाली, आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा,
तो म्हणजे फायनान्स, आपलं आर्थिक नियोजन. आपण पाहिलंच की राहुलच्या बाबतीत आर्थिक ताण किती मोठा प्रॉब्लेम होता. चला तर मग आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित कसं करायचं ते पाहूया. जरा हा आकडा बघा. अमेरिकेत 40च्या वयातल्या एका व्यक्तीवर सरासरी $1,00,000 पेक्षा जास्त कर्ज असतं. यात घर, गाडी, शिक्षण, क्रेडिट कार्ड सगळं आलं. हा फक्त एक नंबर नाहीये, हा एक धोक्याचा इशारा आहे की आपण आर्थिक बाबतीत किती सावध राहायला हवं. पण घाबरण्याचं कारण नाही. हा आहे आपला आर्थिक आराखडा, एक सोपी चेकलिस्ट. पहिलं, एक इमर्जन्सी फंड तयार करा. दुसरं, जास्त व्याजाचं कर्ज सगळ्यात आधी फेडून टाका. तिसरं, बचत ऑटोमॅटिक करा, म्हणजे पगार झाल्यावर आधी बचत मग खर्च. आणि चौथं, एक व्यवस्थित बजेट बनवा. ह्याच सोप्या गोष्टींनी राहुलला त्या संकटातून बाहेर काढलं होतं. आणि या आर्थिक शिस्तीमुळे काय झालं, राहुलला फक्त पैशांवर कंट्रोल नाही मिळाला, तर त्याचं बिघडलेलं आरोग्य सुधारलं, घरातली नाती सुधारली. कारण खरी श्रीमंती बँकेतल्या आकड्यांमध्ये नसते, तर ती आयुष्याच्या बॅलन्समध्ये असते. तर आपण पुन्हा तिथेच आलो जिथून सुरुवात केली होती, आनंदाचा यू बेंड. आपण दरीत उतरलो, पण आता वर चढायची वेळ आहे. चला बघूया 40 नंतर आयुष्य खरंच इतकं आनंदी कसं होतं. हा जो यू बेंड पुन्हा वर जातो ना, त्याचं कारण बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर ते आपल्या आतल्या मानसिकतेत आहे. जसं जसं वय वाढतं तसतसं आपण वर्तमानात जगायला शिकतो, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला लागतो आणि आयुष्य जसं आहे तसं स्वीकारायला लागतो. हाच आनंदाचा खरा झरा आहे. विल्यम जेम्स यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, तो दिवस किती सुखद असतो जेव्हा आपण तरुण किंवा सडपातळ दिसण्याचा अट्टहास सोडून देतो. किती खरं आहे. जेव्हा आपण हा धावण्याचा, तुलना करण्याचा अट्टहास सोडून देतो, तेव्हाच खरी शांतता मिळते. तर मग 40 म्हणजे शेवट नाही, उलट ती एका नव्या, अधिक सुंदर अध्यायाची सुरुवात आहे. आणि काय माहित, कदाचित आयुष्यातला सगळ्यात चांगला काळ अजून यायचाच बाकी असेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?